नमस्कार. मराठी हस्ताक्षर सेशनमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण ल, ट, ठ, ढ आणि द हे अक्षर बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूयात ल या अक्षरापासून. तर ल काढत असताना आपल्याला अशा पद्धतीनं एक कर्व काढायचा आहे. अशा पद्धतीने कर्व काढायचा आहे आणि त्यानंतर दुसरा एक कर्व अशा पद्धतीने त्याला जोडायचा आहे आणि त्यानंतर उभी रेषा, शिरोरेषा. तर परत एकदा बघूयात. ल काढत असताना अशा पद्धतीने म्हणजे आडवी रेषा आणि कर्व अशा पद्धतीने ल, त्याला दुसरा एक कर्व जोडायचा आहे आणि उभी रेषा. अशा पद्धतीने आपल्याला ल काढायचा आहे. तर या ल ची 17 खडी करत असताना ल झालेला आहे. ल ला एक काना आपण दिला तर ला. याला पहिली वेलांटी जर आपल्याला द्यायची असेल तर अशा पद्धतीनं कर्व आणि तिरकी रेषा ही पहिली वेलांटी. ल ला दुसरी वेलांटी द्यायची असेल तर उभी रेषा, त्यानंतर दुसरी वेलांटी. उकार द्यायचा असेल तर पहिला उकार, दुसरा उकार, मात्रा, दोन मात्रे, ले, लय, एक काना, एक मात्रा, लो. त्यानंतर परत ल आपण काढून घेणार, एक काना, दोन मात्रे, लव, लम, ला. ल्या, लॉ, रुकार, त्यानंतर रफार, रकार. अशा पद्धतीनं ल ची 17 खडी आपल्याला बनवायची आहे. त्यानंतर आपण दुसरं अक्षर बघणार आहोत जे की आहे ट. ट करत असताना सर्वप्रथम अशा पद्धतीने छोटीशी उभी रेषा आणि त्यानंतर आडवी रेषा आणि कर्व आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने छोटीशी आडवी रेषा, त्यानंतर कर्व आणि ही रेषा थोडीशी वरती न्यायची आहे. वरती नेत असताना या उभ्या रेषेपर्यंतच ती येणं गरजेची आहे. जास्त उजव्या बाजूकडे जाणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची. हे बनेल आपलं ट. परत काही वेळा आपण ट काढूयात. ट. आता या ट पासून 17 खडी करत असताना ट ला एक काना दिला तर टा. पहिली वेलांटी, कर्व आणि तिरकी रेषा. दुसरी वेलांटी द्यायची असेल तर अशा पद्धतीनं पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, दोन मात्रे, एक काना, एक मात्रा. तो, टौ, अर्धचंद्र टॅ,
ट ट्रू रफार आणि रकार. रकार आता याला कसं देणार तर अशा पद्धतीनं दोन रेषा असतील. ट्रॅक्टर, ट्रम्प अशा प्रकारचे अक्षर लिहिण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. त्यानंतर ठ ठ काढत असताना आपल्याला ट काढायचा आहे. सर्वप्रथम उभी रेषा, आडवी रेषा, कर्व आणि याला अशा पद्धतीने ते जॉईन करायचं. इथे जो होता ट मध्ये तो नॉर्मल वरती आलेला होता, याला थोडासा नॉर्मल कर्व करून वरती जोडायचा. हा बनेल आपला ठ. उभी रेषा, आडवी रेषा, कर्व आणि अशा पद्धतीने जॉईन झालं ठा. पहिली वेलांटी द्यायची असेल तर अशा पद्धतीनं ठी. दुसरी वेलांटी अशा पद्धतीने पूर्ण गोल काढायचा नाहीये. आडवी रेषा जाऊन आपला कर्व येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी उभी रेषा, आडवी रेषा, कर्व आणि अशा पद्धतीने जोडायचं आहे. ठू. ठी. हा. अशा पद्धतीने आपल्याला ठ ची देखील काढायचं. ओके. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत द. तर द काढत असताना नॉर्मल जशा पद्धतीने आपण ट काढतोय तर तो ट आपल्याला काढायचा आहे. ट च्या अगोदर आपण ढ काढून घेऊयात. तर ढ काढत असताना सर्वप्रथम आपल्याला जसाच्या तसा ट काढायचा आहे. तर उभी रेषा, आडवी रेषा आणि कर्व आणि याला अशा पद्धतीने इथे जॉईन करायचं. तर हा बनेल आपला ढगाचा ढ. ढ हे बनेल आपलं ढा. ढी. ढऊ. ढम. ढहा.
ढ, याची इथपर्यंतच बनते. तर अशा पद्धतीने आपल्याला ढ देखील काढायचा आहे. ढच्या नंतर आता आपण बघणार आहोत द. तर द काढत असताना आपल्याला ढ जसाच्या तसा काढायचा आहे. उभी रेषा, आडवी रेषा, कर्व आणि अशा पद्धतीने गाठ, आणि ही गाठ काढल्यानंतर अशा पद्धतीने उजव्या बाजूला तिरकी रेषा काढायची. बनेल आपलं द. उभी रेषा, आडवी रेषा, कर्व आणि गाठ उजव्या बाजूला. रेषेच्या थोडस खाली हे येणार आहे. द. तर याची 17 कडी करत असताना दा, एक काना, विलांटी, दी, दुसरी विलांटी. आता उकार देत असताना द ला छोटा उकार द्यायचा आहे, कारण की तो रेषे इथून जर आपण सुरुवात केली तर तो उकार खूप खालपर्यंत येईल. म्हणजे नॉर्मल उकारापेक्षा हा उकार थोडासा छोटा राहील, याची काळजी घ्यायची. इथे तसंच एक मात्रा, दोन मात्रे, एक काना, एक मात्रा. दौ, दम, इथेच आपण रुकार दिलेला आहे. त्यानंतर रफाराई देऊ. त्यानंतर द, अर्धचंद्र द्या आणि द. तर अशा पद्धतीने आपल्याला या अक्षरांना काना, मात्रा, उकार आणि वेलांटी द्यायची आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण ल, ट, ठ, ढ आणि द या अक्षरांची 17 कडी बघितलेली आहे. तर याचा जास्तीत जास्त सराव आपला होणं गरजेचं आहे. तर जास्तीत जास्त सराव करा आणि भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.